भाषा म्हणजे काय? तर भाषा हे समाज व्यवहाराचे माध्यम आहे. लैंग्वेज इज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन। भाषा वह साधन है जिसके द्वारा हम अपने विचारों को व्यक्त करते हैं। या भाषेचे दोन प्रकार आहेत, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा। नैसर्गिक भाषेमध्ये अंगविक्षेप, हावभाव, नेत्रपल्लवी, करपल्लवी, मुखचर्या हा भाग आहे। तर कृत्रिम भाषा ही ध्वनिमय भाषा असते, ही मानवाची निर्मिती आहे, ध्वनीला महत्व आहे। भाषेच्या व्याख्या पाहत असताना फार मी खोलात जाणार नाही, परंतु ज्या मुलांना विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायची घाई करायची नाही। खालच्या उजव्या कोपऱ्यात स्क्रीनशॉट घेण्यास वाट पहा असा संदेश असतो आणि जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घेण्यास तयार असता त्यावेळेस स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही असा मेसेज येईल। तर बराचसा भाग इथं वाचून घ्यायला हरकत नाही, कारण वेळेची मर्यादा आहे। की भाषा हा शब्द भाष, आवाज उत्पन्न करणे या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। नागो कालेलकरांची व्याख्या आहे, त्याच्यामध्ये ध्वनी संकेतांनी बनलेले समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी एक पद्धती असा त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर श्री न गजेंद्र गडकर यांनी ध्वनी संकेतावर आधारित समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हटलेली आहे। परंतु वर्णनात्मक भाषा विज्ञानाचे जनक स्विस भाषाशास्त्रज्ञ फेर्दिनांद शसूर यांनी सुद्धा ध्वनी व अर्थ यांची सांगड, म्हणजे भाषा ही ध्वनिमय आहे, व्होकल मीडियम ऑफ द कम्युनिकेशन, हीच गोष्ट अधोरेखित होते। प्लेटो यांनी सोफिस्ट या ग्रंथामध्ये सुद्धा भाषा एक ध्वन्यात्मक साधन आहे असाच उल्लेख केलेला आहे। भाषा हे एक ध्वन्यात्मक साधन आहे। मग भाषा म्हणजे काय हा विचार करत असताना ही जी भाषेची दोन रूप आहेत, खरं तर भाषा म्हणजे काय म्हटल्यानंतर सर्वसामान्यपणे किंवा भाषा म्हटल्यानंतर आपण आपल्या मनात एक भाव उमटतो आणि विचार वेगळ्या पद्धतीने करतो। भाषा म्हटलं की लेखन असं आपल्या डोक्यात येतं, लेखी स्वरूप असं आपल्या डोक्यात येतं, परंतु भाषेचं बोलणं, उच्चारण हे खरं पहिलं मूळ रूप आहे आणि लिहिणे हे भाषेचं दुसरं रूप आहे, दुय्यम रूप आहे। आता बघा ना की लिखाण अगोदर की बोलणं अगोदर, तर बोलणं अगोदर हजारो लिखाणाच्या हजारो वर्षापूर्वी माणसानं भाषा तयार केली आणि ती कायम राहावी म्हणून ती लिहिण्यासाठी खुणा निर्माण केल्या। म्हणून बोलणे हे भाषेचं मुख्य रूप आहे, ते मूळ रूप आहे आणि महत्वाचं रूप आहे। ही गोष्ट गृहीत धरून आपण जर वाक्य विचारत गेलो तर वाक्य विचार आपल्याला सहज अवगत होईल। मग भाषेचं एक कार्य काय आहे की संप्रेषण, संदेशन, दळणवळण, विचाराची देवाणघेवाण हे भाषेचं कार्य आहे। आणि हे भाषेचं कार्य कधी पूर्ण होतं की बोलणाऱ्याने उच्चारलेले वाक्य ऐकणाऱ्याच्या कानी पडून त्या वाक्याचा अर्थ त्या व्यक्तीला कळला, ऐकणाऱ्याला कळला, तेव्हाच भाषेचं कार्य पूर्ण होत असतं। आणि वाक्याच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण होत असतं, ध्वनीच्या माध्यमातून। म्हणजे बोलणे हे भाषेचं मुख्य रूप आहे। मग बोलणे हे भाषेचं मुख्य रूप आहे, महत्वाचं रूप आहे कळल्यानंतर भाषा म्हणजे काय? या दोन रूपामध्ये असं पगळत गेलेलं आहे की आतापर्यंत ही जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये
वाक्याचं नेमकं लक्षण निर्माण होऊ शकलेले नाही आणि साध्या भाषेत म्हणायचं व्याख्येमध्ये सांगता येत नाही. जगातल्या कुठल्याही भाषेत म्हणतोय. त्याचं कारण त्या दोन रूपामध्ये संभ्रमित अवस्था आहे आणि त्यासोबतच मी जी नैसर्गिक भाषा दाखवली, नेत्रपल्लवी, करपल्लवी, मुखश्चर्या, अंगविक्षेप, इशारे, या सर्वांच्या मध्ये मिळून वाक्याचा अंश आहे आणि हे सर्व एका व्याख्येत कधी बसणं अवघड आहे. उदाहरणार्थ, गुरुजी वर्गात शिकवत आहेत आणि शिकवत असताना एखादा विद्यार्थी उशिरा वर्गात येतोय आणि त्याने विचारलं, आत येऊ सर? त्यावेळेस गुरुजी आपलं बोलणं न थांबवता फक्त एक हाताचा इशारा करतात किंवा मानेने इशारा करतात. त्यावेळेस तो विद्यार्थी येतो, प्रवेश करतो, आपल्या जागेवर बसतो. अहो, भाषेचं साधन म्हणजे माध्यम काय आहे तर वोकल आहे, उच्चारण आहे. परंतु इथं तर फक्त इशाऱ्यानंच काम झालं, कम्युनिकेशन झालं, संप्रेषण झालं, संदेशन झालं. मग हे वाक्य आहे. कारण आपण वाक्य फक्त संदेशन झालं की त्या ठिकाणी वाक्य पूर्ण होत असतं. जसं हे नैसर्गिक भाषेनं होतं तसं बोलणं आणि लिहिणं याच्यामध्ये कसा वाक्याचा फरक पडत जातो हे आपण या संवादावरून पाहणार आहोत. बोलणे याच्या दृष्टीनं वाक्य कसं आहे बघा, की एखादा मुलगा घरून शाळेतून घरी गेला, वडिलाला सांगितलं त्यानं की बाबा तिने पत्रात धचा मा केला. त्यावेळेस ते म्हणतात कोण? आता इथं कोण एवढ्यानं वाक्य पूर्ण होतं का हो? लिखाणाच्या दृष्टीनं तर नक्कीच नाही. लिखाणाच्या दृष्टीनं वाक्य कसं होतं तर बघा, पत्रात धचा मा कोण केला? परंतु हे पत्रात धचा मा केला हे पूर्व मुलाच्या संवादामधलं गृहीत धरून कोण एवढ्यावरच हे बोलण्यामध्ये वाक्य पूर्ण होतं. परंतु लेखनामध्ये मात्र तशी गोष्ट होणार नाही. लेखनामध्ये मुलगा म्हणतो की तिने पत्रात धचा मा केला आणि आपण हे लिहून दाखवतो. आणि दुसरं वाक्य आपल्याला पत्रात धचा मा कोण केला हे घ्यावं लागेल. म्हणजे काही जणांनी मला सांगितलं की अहो बोली भाषेतलं तर लिहिलेलं असतंय की, अहो परंतु तो संवाद असतो आणि पूर्व वाक्यावर पुढचे वाक्य अवलंबून असतात. जसं तिने पत्रात धचा मा केला, कोण तर तिने, तर कोण पत्रात धचा मा केला. बोलण्याच्या दृष्टीनं आणि लेखनाच्या दृष्टीनं वाक्यामध्ये फरक पडतोय. बरं, एवढ्यानंच होतं का तर सुरावट, आवाजातील आरोह अवरोह, विराम त्या सर्वांचा वाक्यावर परिणाम होत असतो. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत मी, त्या वाक्याच्या शेवटी काहीच्या ठिकाणी मी विरामचिन्ह दिलेले आहेत, काहीच्या ठिकाणी नाही. कारण हे खालचे प्रत्येक वाक्य प्रत्येकानं प्रयोग करून बघायचा आहे. मी प्रयोग सुद्धा सांगणार आहे मध्ये आणि नंतर केला तर चालेल. उद्या सरला गोविंदा बरोबर मुंबई जाणार आहे या वाक्यातल्या प्रत्येक वाक्यावर जोर देऊन एकदा वाक्य म्हणायचं. किंवा गुरुजींनी आणलेली गणपतीची मूर्ती मनाला प्रसन्नता देते. विराट कसोटी सामन्यातून निवृत्त होणार. दूध फार गरम आहे. विद्यार्थी मित्र हो आणि माझ्या अध्यापक बंधू भगिनींनो, हा सर्वांनी प्रयोग करून बघा वहीवर आणि तुम्ही यांचे विरामचिन्ह ठरवा, तुम्ही यांचे वाक्याचे प्रकार ठरवा, तुम्ही याच्यातला आशय ठरवा. म्हणून नेत्रपल्लवी, करपल्लवी, नैसर्गिक भाषा, बोलणे, लेखन आणि बोलण्यामध्ये सुद्धा सुरावट, आवाजातील आरोह अवरोह, विराम या सर्व बाबींनी ते वाक्य त्याच्यातला आशय आणि त्याचं स्वरूप ठरत असतं. तरी सुद्धा आपण वाक्य म्हणजे काय हे
लक्षणाच्या दृष्टीने बघणार आहोत. काही उदाहरणं बघूया. मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. भारताचे पंतप्रधान कोण? अबब, केवढी ही गर्दी. आकाशात ढग जमू लागले आणि मोर नाचू लागला. तो सरळ शेतावर गेला आणि उसाला पाणी दिले. वर काय होतंय की मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, भारताचे पंतप्रधान कोण, याच्याहून एक असा पदबंध निर्माण झालेला दिसतोय की त्याच्यातून एक पूर्ण आशय आपल्याला जाणवतो आहे, कळतो आहे, संदेशित होतोय, संप्रेषण होतोय. म्हणून पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. असं वाक्याचं लक्षण चिरपरिचित, सर्व परिचित, तुमच्या आमच्या परिचयाचं आहे आणि आजपर्यंत तेच खरं आहे. परंतु काही जण हेच लक्षण चुकीच्या पद्धतीनं सांगतात. अर्थपूर्ण बोलण्याला वाक्य असे म्हणतात. नाही, आता याच्यात आपण खोलात जाणार नाही, परंतु पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात, असंच हे लक्षण आहे. हिंदीमध्ये सुद्धा दो या दो से अधिक शब्दों के सार्थक समूह को वाक्य कहते हैं असं लक्षण आहे. परंतु दो या दो से अधिक शब्दों के सार्थक समूह को, याच्यावरच भाषा तज्ञांचा, तुमचा आमचा सुद्धा आक्षेप असायला पाहिजे. कारण इंग्रजीमध्ये एक लक्षण आहे बघा, अ सेंटेन्स इज द बेसिक युनिट ऑफ लँग्वेज विच एक्सप्रेस अ कंप्लीट थॉट. A sentence is the basic unit of language. म्हणजे पूर्ण अर्थाचा एक गट आहे. दुसरं लक्षण बघा, हे फार छान आहे की सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट आर पुट टुगेदर टू मिनिंग. म्हणजे पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. परंतु इंग्रजीमधल्या या दुसऱ्या लक्षणात आणि हिंदी भाषेतील लक्षणामध्ये शब्दांचा समूह असं म्हटलेलं आहे. आणि हे शब्दांचा समूह कोण म्हटल्यानंतर बोलत असताना, इशारा केला असताना, आणि असे काही पदबंध आहेत जे आपण पुढे चर्चेला येतील, त्याच्यामध्ये हे सिद्ध होत नाही. ग्रुप, समूह, हे मोरावा असं जी व्याख्या लक्षण ठेवलेलं आहे मी. व्याकरणातील सगळ्या जगाचे आचार्य, मराठी व्याकरणातील आचार्य मोरा वाळंबे यांच्या पुस्तकाचं हे लक्षण आहे. आणि हे लक्षण अधिक पूर्ण अर्थाच्या बोलण्याच्या अधिक जवळ जाणार आहे शब्दासहित. वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. याच्यातून नैसर्गिक भाषा फक्त सुटतात, परंतु एक शब्द सुद्धा वाक्य असू शकतं. अरे जेवण केलं का? नाही. का? भाजी आवडीची नाही. मग नाही आणि का एकाच वाक्यात त्याचा आशय सामावून गेलेला आहे. म्हणून एक किंवा अनेक शब्दांचा समूह, एक सदस्यीय समिती किंवा अनेक सदस्याची समिती, एक पदाचं वाक्य किंवा एक पेक्षा अधिक पदांचं वाक्य. म्हणून पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. मग या लक्षणामध्ये त्याच्यात एक शब्द आला, अनेक शब्द आला, किंवा भाषेचं संप्रेषण कार्य ज्या ज्या माध्यमातून होतं ते सर्व याच्यामध्ये गृहीत आहे आणि सामावलेलं आहे. म्हणून पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. हे वाक्याचं सध्याचं परिपूर्ण लक्षण आहे. मग वाक्याचे प्रकार, वाक्य म्हणजे काय निश्चित झालेलं आहे. आपण फारसा वेळ देणार नाही, कारण मला वाटत नाही आजचं हे सगळं संपल. संचालक मंडळानं थोडासा विचार करावा. जर मी प्रयत्न करतोय संपवण्याचा, नाही संपलं तर काय करायचं, माझ्याकडे उपाय नाही, बघूया पुढं. तर वाक्याचे हे जे प्रकार आहेत, हे वाक्याचे प्रकार अर्थानुरोधान वाक्याचे प्रकार, म्हणजे वाक्यातील अर्थाच्या अनुरोधाने
हे वाक्याचे काही प्रकार मानले गेलेले आहेत. वाक्यामध्ये जो आशय असतो त्या आशयावरून वाक्याचे काही प्रकार मानलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. वाक्यामध्ये जो आशय आहे विधानार्थी वाक्य. या विधानार्थी वाक्याला साधे वाक्य असं सुद्धा म्हणतात. त्याला साधं का म्हणतात? माझ्या काही स्लाइड हाईड केलेल्या आहेत कारण वेळेत पसत नव्हतं, त्याच्यामुळे थोडासा कधी कधी एखादा अर्धा मिनिटाचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. की पहिलं वाक्य विधानार्थी वाक्य, विधीचं विधान आहे हे वाक्य ज्याला चांगल्या पद्धतीने बोलता येतं त्याच बोलणं खूप चांगलं असतं. आपल्या समूहामध्ये घेवारे सर बोलतात असं. जास्तीत जास्त त्यांचे विधानार्थी वाक्य असतात. याच्यात कुणावर काही दबाव नसतो, कुणाला काही विचारणं नसतं, कुणाला काही सांगणं नसतं. फक्त सांगितलेलं म्हणजे आपला विचार मांडलेला असतो, म्हणणं मांडले असते, एक विधान केलं असतं, माहिती दिलेली असते. आपण याचे उदाहरण बघूया. भारत माझा देश आहे, केवळ विधान आहे. या वाक्यामध्ये फक्त माहिती दिलेली आहे. दुसरं वाक्य बघा, माझा मुलगा आज मुंबईस गेला, मराठवाड्यात पाऊस पडला, केवळ माहिती आहे. वक्त्याला, बोलणाऱ्याला, श्रोत्याकडून, ऐकणाऱ्याकडून, श्रवण करणाऱ्याकडून कसल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा नसते, फक्त माहिती दिलेली असते. मराठवाड्यात पाऊस पडला, मग का पाणी साठवून ठेवा म्हणून सांगायचे? काही अपेक्षा काहीच नाही त्यांच्याकडून, किंवा त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा नाही. भारतीय संस्कृती प्राचीन आहे. आपण सर्व विधानार्थी साध्या वाक्याची उदाहरणं घेतो, असर्टिव्ह सेंटेन्सची उदाहरणं घेतोय. ते भारतीय संस्कृती प्राचीन आहे. विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. हा पूर्णविराम ब्लिंक होताना दिसतो मुलांना. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. नानांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. याच्यात फक्त मत व्यक्त केलेलं आहे. येथे थुंकण्यास मनाई आहे. हा विशेष नसून हे एक निरीक्षण आहे की विधानार्थी वाक्य अतिशय सुगम असतं. ऐकणाऱ्याला, बोलणाऱ्याला कळायला सुगम असतं आणि त्याच्यामध्ये इतर कुठलाच भाव नसतो. म्हणून सार्वजनिक सूचना या वाक्यात म्हणजे विधानार्थी वाक्यात लिहिलेल्या असतात. आणि म्हणून असं विधानार्थी वाक्यातलं जास्तीत जास्त बोलणं हे श्रोत्यांना सहन होत असतं, पचन होत असतं, त्यांना आवडत असतं. हे करा, ते करा, हे केलात का, ते केलात का, काय बाबा तुम्ही असं वागता, हे असले वाक्य लोकांना आवडत नाहीत. म्हणून बघा आपली सगळी प्रतिज्ञा जास्तीत जास्त 1-2 वाक्य सोडले असते तर विधानार्थी वाक्यात आहे. परंतु तेच घटनेचा सरनामा जर बघितला तुम्ही दररोज आपल्या शाळेत मधला तो विधानार्थी वाक्यात फारसा नाही. त्याच्यामुळे तो बोलायला बी अवघड जातो, समजायला बी अवघड जातो आणि पाठांतरालाही अवघड जातो. म्हणून विधानार्थी वाक्य हे साधं वाक्य म्हणजे हे सर्वश्रेष्ठ वाक्य आहे. संप्रेषणाच्या दृष्टीने म्हणतोय आपण कुणाला काही कशाला काही प्रमाणपत्र देत नाही, कुणाच्या बोलण्याला काही प्रमाणपत्र देत नाही. संप्रेषणाच्या दृष्टीने ते वाक्य महत्वाचं आहे. आता हे जे विधानार्थी वाक्य आहे ना, ह्या वाक्याविषयी अधिकची माहिती सांगत असताना याची इतर वाक्याशी काही तुलना केलेली आहे. खाली जर वाक्य बघितले
तर लक्षात येईल की विधानार्थी वाक्य करण रूप असतं, तो कृतज्ञ आहे. अकरण रूपी असतं, नकारार्थी असतं, होकारार्थी नकारार्थी, तो कृतज्ञ नाही. स्वार्थी वाक्य असतं. मुलांनो, वाक्याचे हे पुढचे प्रकार आहेत, परंतु आपल्याकडे निरुपाय आहे, शास्त्रीय भाषेत इतर वाक्य सुद्धा या प्रकारात मोडतात. असं मोहगम बोलण्यापेक्षा आपण शास्त्रीय शब्द वापरतोय. स्वार्थी वाक्य, खेळाडू मैदानावर सराव करतात. विद्यार्थी वाक्य, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. केवळ वाक्य, तानाजी लढता लढता मेला. हे जे सर्व वाक्य प्रकार आहेत ना मुलांनो, हेच वाक्य विधानार्थी वाक्य आहेत. परंतु त्याच्या स्वरूपानुसार, प्रकारानुसार, म्हणजे आशयानुसार थोडे यांचे प्रकार केलेले आहेत. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं मुलांनो, काय होतं पूर्णविराम ब्लिंक केल्यानं काय, तसं नाही. बऱ्याचशा वेळा खालीलपैकी विधानार्थी वाक्य कोणतं असं म्हणतात आणि यापैकी नाही देतात, आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देत नाहीत. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान असतं, मत व्यक्त केलेलं असतं, त्याच्यामध्ये श्रोत्याकडून प्रतिसादाची अपेक्षा नसते, प्रतिक्रियेची अपेक्षा नसते, आणि शेवटी पूर्णविराम असतो. आता वाक्याचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. तो पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. हे प्रश्नार्थक वाक्य थोडस विधानार्थी वाक्याच्या पुढं आणि थोडस विरुद्ध असल्यासारखं आहे. बघूया आपण. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? भारताचे पंतप्रधान कोण आहेत? या ठिकाणी बघा मुलांनो, वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्यात श्रोत्याकडून काहीतरी माहितीची अपेक्षा असते, प्रतिसादाची अपेक्षा असते, प्रतिक्रियेची अपेक्षा असते. विधानार्थी वाक्यामध्ये मात्र प्रतिक्रियेची, प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. परंतु प्रश्नार्थक वाक्यामध्ये मात्र त्याच्या विरुद्ध आहे की वाक्य हे प्रश्नार्थी असं, माहिती विचारलेली असते, त्याच्यामुळे त्याच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा असते. पुढे बघूया. गरजेल तो पडेल काय, हातच्या काकणाला आरसा कशाला, तू चहा घेणार की कॉफी, तुला संपत्ती हवी की सुख हवे. प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम येत असतं. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी या स्वरूपाची प्रश्नार्थक सर्वनाम येतात. तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? मराठीचा अभ्यास राहिला असेल, काय सांगा त्याचा? तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? प्रश्नचिन्ह आहे. हे सगळे प्रश्नचिन्ह तुम्हाला चमकत असताना दिसत आहे मला. म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, वक्त्याला श्रोत्याकडून काही माहितीची अपेक्षा असते. प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम येत असतं प्रश्न विचारण्यासाठी, आणि प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, सगळ्यात मोठी खूण. पोस्ट ऑफिसच्या बाजूला म्हणलं की शहरातली सगळ्यात मोठी खूण, लगेच पत्र येते. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं म्हणजे लगेच कळते. परंतु मी सुरुवातीला व्होकल लँग्वेज, ध्वनिमय भाषा, इशाऱ्याची भाषा हे सांगत असताना त्या ठिकाणी हे तुम्हाला मला सांगायचं होतं. मी त्या स्लाइड थोड्या हाईड केलेल्या आहेत की आपल्याला हे बोलत असताना कुठलं प्रश्नचिन्ह दिसणार आहे, त्या बोलणाऱ्याच्या सुरावलीवरून आपल्याला ओळखावं लागतं. बऱ्याचशा वेळा आशयावरून ओळखावं लागतं. त्याच्यामुळं लिखाणातल्या काही गोष्टी या वाक्यामध्ये समाविष्ट असल्यामुळं, दुसऱ्या रूपाचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळं आपल्याला काही वाक्याची लक्षण हे सिळबिळीत दिसत होतं.
तिसरा वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. पहिला विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी वाक्य. आपण एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. आपण उदाहरण बघूया. अबोब, केवढी प्रचंड गर्दी. ही वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. आहा हा, किती रम्य दृश्य हे. छे, किती घाणेरडे बोलतोस. उद्गारार्थी वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आलेले असतात आणि हे केवल प्रयोगी अव्ययाच्या 9 प्रकारापैकी इथं एखादा दुसरं कुठं झाले म्हणजे नसेल तर तुम्ही अधिक करा. उद्गारार्थी वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आलेलं असतं आणि उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येतं. बाप रे, केवढा मोठा हा साप, मला वर्गात साप आणायला आवडत नाही. हे वाक्य घ्यायला आवडत नाही, परंतु नाईलाजानं हे घेतलेलं आहे कारण डीटीएड परीक्षेमध्ये एकदा हे वाक्य आलेलं होतं. जेव्हा प्रश्नपत्रिका अधिक सोपी करायची असते त्यावेळेस बापरे साप, बापरे वाघ, बापरे कुत्रा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला असतो. आणि संकट आलं की बापरे, प्रेम म्हणलं की आई. हरकत नाही, हे मजेनं चाललेलं आहे. आपलं कुण्या वाक्यावर आपला आक्षेप नाही. तर वाक्याचे हे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. हे 3 प्रकार वाक्याचे, वाक्यातील आशयानुरोधान वाक्याचे हे 3 प्रकार आहेत. आता आपण वाक्याचा पुढचा प्रकार पाहणार आहोत. होकारार्थी वाक्य. याला इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात आणि हे सुद्धा आशयाकडेच जातं. उदाहरण बघूया. गोविंद अभ्यास करतो, मयुरी नृत्य करते, हिमालयाची शिखरे दुरून दिसतात, तो कृतज्ञ झाला, तिने निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापद ही होकारार्थी असते. याच्यातील क्रियेना होकार दर्शवलेला असतो. आपण या गोष्टीवर फार बोलणार नाही. ज्या वाक्यातील क्रियापद होकार दर्शक असते, क्रियेनं होकार दर्शवलेला असतो, त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असं म्हणतात आणि याला व्याकरणाच्या भाषेत करणरूप वाक्य असं म्हणतात. करणरूप क्रियापद, करणरूप वाक्य. स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही. वाक्याचा पुढचा प्रकार आहे अर्थानुरोध आणि वाक्याचा प्रकार. नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स. हे नकारार्थी वाक्य होकारार्थीच्या विरुद्ध. धूम्रपान करू नये, मयुरी नृत्य करत नाही पाहिजे. बरं का, मी हे सर्व करत असताना खूप सारं काम होतं, त्याच्यामुळे माझ्याकडून काही छपाईचे दोष राहिलेले आहेत, ते तुम्ही समजून घ्याल, तुम्ही ते गोड मानून घ्याल. धूम्रपान करू नये. हिमालयाची शिखरे प्रदूषणामुळे दुरून दिसत नाहीत. तो कृतज्ञ झाला, कृतज्ञ झाला, कृतज्ञ झाला, तिने निबंध लिहिला नाही. या सर्व वाक्यातील फक्त मयुरीचं वाक्य सोडलं तर वाक्यातील क्रियापदावरून नकार, निषेध दर्शक क्रियापद आहे, नकार कळतो. नकार अर्थक क्रियापद असणाऱ्या वाक्याला नकारार्थी वाक्य असं म्हणतात आणि त्यालाच अकरणरूप क्रियापद असे म्हणतात. वाक्याचे 5 प्रकार: विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, करणरूप, अकरणरूप, होकारार्थी आणि नकारार्थी. आता आपण वाक्याच्या पुढच्या प्रकाराकडे वळूया. क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार. काल
व्याकरणकार सुंबे सरांनी याच्यावर सविस्तर बोललेला आहे. त्याच्यामुळे पुढे मला काही नवनवीन संकल्पना मी काही माझ्या अभ्यासातल्या सांगणार आहे. त्याच्यामुळे या स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी वाक्याची काल चर्चा झाल्यामुळे याच्यात आपण फारसा वेळ देणार नाही, परंतु सगळे घेणार आहोत. स्वार्थी वाक्य उदाहरणार्थ गीता भजन करते, मुले शाळेत गेली, मुले अभ्यास करतात, मी खात्रीने पास होईन, तो गीत गातो. या वाक्यातील आशय जे क्रियापदावरून करते, गेली, करतात, होईन, गातो याच्यावरून स्वार्थ कळतो. स्वार्थ म्हणजे स्व अधिक अर्थ, अ अधिक अ बरोबर आ. स्वार्थ स्वतःचा अर्थ, क्रियापदाचा स्वतःचा अर्थ केवळ काळ दर्शवणे आहे. ज्या क्रियापदावरून काळाचाच फक्त बोध होतो, अर्थात आज्ञा, विधी किंवा संकेत वगैरे अशा इतर गोष्टी त्याच्यावरून कळत नाहीत, त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणतात. आणि ज्या वाक्यात हे स्वार्थी क्रियापद आलेलं असतं त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. आणि हे आपल्या समोरचे वाक्य हे स्वार्थी वाक्य आहेत. तो गीत मुले घरी गेली, जातात, गेली, जातील यावरून काळांचा बोध होतो. म्हणून या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात, स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. आणि असे सगळे हे प्रकार स्वार्थी वाक्यातील जास्तीत जास्त प्रकार, मी म्हणजे असं ठोकताळे, युक्त्या, प्रयुक्त्या सांगत नाही, परंतु माझा त्याच्यावर भरही नाही. हे वाक्य विधानार्थी, स्वार्थी, माफ करा, विधानार्थी, प्रश्नार्थक या प्रकारामध्ये असतात. हा, आता स्क्रीनशॉट घ्या मुलांना. दुसरं वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा, आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. अहो, प्रत्यक्षात विश्व कल्याणासाठी ही प्रार्थना म्हणजे ही एक सौम्य आज्ञा वाटायला लागते, परंतु ही प्रार्थना असते ईश्वराला. कोणालाही एवढे आमचे काम करा, विनंती आहे, मी हे काम करू. अनुमोदन प्रश्न आहे. क्रियापदाच्या रूपावरून जर आज्ञा करणे, मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना करणे, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टींचा जर बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. अन्य काही उदाहरणं आहेत. विद्यार्थी मित्र हो, मी तर वर तुम्हाला लिंक ठेवलेली आहे, मी सुद्धा ती लिंक ऍक्टिव्ह करू शकतो. वैशाली कार्लेकर आणि प्राध्यापक विठ्ठल जोशी या दोन स्वतंत्र लिंक आहेत. मला ह्या लिंक सुद्धा तुमच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या. मी हे शिकवतोय याच्यापेक्षा त्या वैशाली कार्लेकर खूप सुंदर आणि कमीत कमी शब्दात सांगतात. हे सुद्धा तुम्हाला मी आता इथं दाखवायला मला वेळ नाही, परंतु हे पाहावा तुम्ही, यथावकाश त्याचा अभ्यास करावा. तर वाक्याचा क्रियापदाच्या रूपावरून तिसरा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. विधी म्हणजे कर्तव्य, म्हणून तर कायद्याला विधी असं म्हटलं जात. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, त्याच्यात कर्तव्य आहे, विधी आहे. अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे, कार्य करणाऱ्याची योग्यता सांगितली जाते. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. मुलांनो आणि माझ्या अध्यापक बंधू भगिनींना अशी विनंती आहे की माझ्याकडून जर काही शब्द गेले तर काय कृपया जातीवाचक वगैरे असं काही घेऊ नका. मी उल्लेख तर करणारच नाही जातीचा, परंतु हे सर्वसामान्य सर्व स्तराला
असं बोलणं, असे वाक्य वापरणं, याच्यातून संवाद साधणं, संप्रेषण करणं आणखीन जमलेलं नाही. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा, त्याच्या त्या अभ्यासावरून, परीक्षा देण्यावरून तो असं होईल असं म्हणतोय, शक्यता सांगतोय. पण आपण काय म्हणतो, हे मला फर्स्ट क्लास मिळतंय, मिळावा, मी हे काम करू, आपण अनुमोदन घेतोय. पूर्वी भाषण सुरू झालं की शाळेत एक सूचक उभा राहायचा, अध्यक्षाचं नाव सुचवायचा आणि दुसरा त्याला अनुमोदन द्यायचा की हा हा यांनी अध्यक्षपद भूषवावं. फक्त सुवर्णा जाधव यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं असं सूचना करतो, दुसरा अनुमोदक असतो. हे काम म्हणजे याला माझं अनुमती आहे, अनुमोदन आहे. तसं मी हे काम करू, अहो अनुमती घ्यायची, हा अनुमोदन प्रश्न आहे. आता पाऊस थांबावा इच्छा आहे, परंतु मराठवाड्यात नको येऊ द्या, कृपया उत्तर पाठवावे. बघा, देवाला केलेली विनंती वेगळी होती आणि ही विनंती वेगळी आहे. देवा सर्वांना सुखी ठेव, तिथं सक्ती नाहीत, प्रार्थना. इथं मात्र कृपया उत्तर पाठवा, सौम्य सक्ती आहे. तो बहुधा घरी असावा, शक्यता. आता बघा, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा या शक्यतेमध्ये फरक आहे आणि बहुधा तो घरी असावा, कारण दररोज दुपारी तो झोपतो, झोपेत तो घरी नाही तर कुठं असेल. जंगलात जिथं धूर निघतो तिथं आग आहे हे नक्की आहे, शक्यता आहे. ह्या दोन्ही शक्यतेमध्ये फरक आहे तो हा. आणि कर्तव्य, योग्यता, शक्यता, अनुमोदन, प्रश्न, इच्छा, विनंती, शक्यता, हे ज्या क्रियापदावरून कळते आणि जे हे क्रियापद ज्या वाक्यात आलेले असते त्या वाक्यांना विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. ते विद्यार्थी क्रियापद आहेत. काही अन्य उदाहरणं आहेत, तुमच्या लक्षात येत असेल. अन्य उदाहरणं म्हणून मी मोठ्या मोठ्या लेखकांचे, मोरावाळ इंदे सरांसारख्या, रंगनाथजी सुंबे सरांसारख्या ग्रंथकाराचे मी उदाहरणं घेतलेली आहेत. त्याच्यापासून सुद्धा आपण वंचित राहू नये. 11वी 12वी 9वी 10वी जुन्या पुस्तकातले सुद्धा काही उदाहरणं आहेत, दिसून येतील तुम्हाला. तुम्ही जाणकार आहात, नक्की तुम्ही ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा हा तिसरा प्रकार पाहिला आपण. स्वार्थ, आज्ञार्थ आणि विद्यार्थ हे 3 वाक्य पाहिले. आता क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा होणारा चौथा प्रकार पाहणार आहोत आणि तो चौथा प्रकार आहे संकेतार्थी क्रियापद आणि त्याच्याहून तयार होणारं संकेतार्थी वाक्य. उदाहरण बघूया मुलांनो. संकेत या शब्दाचा अर्थ आहे अट. संकेतार्थ म्हणजे अट. जर असं झालं तर तसं होईल किंवा मी तसं करेन. उदाहरण बघूया आपण. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. अरे चित्रच काढता येत नाही पण कारण सांगून मोकळा झाला. चित्रकलेत काय भाग घेणार आहे. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. निमंत्रण आले तर मी येईन. अरे जेवण असलं तर जावा ना, परंतु अट आहे निमंत्रण दिलं पाहिजे. पाऊस आला तरी सहज जाणारच. बस मधूनच सगळं हिमालय बघून येऊया काय, सह्याद्री बघून. तू आला नसतास तरी चालले असते. अहो कार्यक्रमाला येऊ द्या, परंतु तू आला नसतास तरी चालले असते. आता पाऊस थांबावा. हे 3 प्रकार मी डिलीट करायचे विसरलेले आहेत. इच्छा, विनंती आणि शक्यता घ्या गोड म्हणून. तर मला बरे असते तर पहिल्या वाक्यातलं किंवा जी 2 वाक्य जोडलेली असतात त्याच्यातील प्रधान वाक्य गौण वाक्य सांगणार आहे मी. प्रधान वाक्यातील क्रिया पूर्ण होण्यासाठी गौण वाक्यातील अट पूर्ण झालेली व्हावी लागते. असं अट संकेत दर्शवलेला असतो. त्या वाक्याला
संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो. म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते, त्याला अट असे म्हणतात. हे अन्य काही उदाहरणं आहेत. वाक्याच्या आशयावरून काही प्रकार पाहिले. क्रियापदाच्या रूपावरून आशयावरून 5 प्रकार पाहिले. क्रियापदाच्या रूपावरून 4 प्रकार पाहिले. आता वाक्याच्या रचनेवरून वाक्याचे काही प्रकार पडतात. वाक्याच्या रचनेवरून म्हणण्याचं कारण अधिक शास्त्रीयता आणत गेल्यानंतर हे वाक्याची एक वाक्य आणि उपवाक्यांची रचना असे 2 प्रकार आहेत. तो अधिक शास्त्रीयतेचा भाग मी इथे घेतलेला नाही. आता साध्या भाषेत बोलायचं म्हटलं तर वाक्यात एक वाक्य आहे का अनेक वाक्यांचं एक वाक्य जोडून केलेलं आहे, याच्यावरून हे वाक्याचे प्रकार ठरणार आहे. हे केवळ वाक्य आपण बघूया. कुणीतरी बिनतारी संदेश धाडित होते. अलका खुर्चीवर बसली. ती वेगवेगळ्या स्टेशनवरचे कार्यक्रम पाहू लागली. प्रभाने खुर्ची घेतली. त्याने अलकेला रेडिओ जवळ पाहिले. त्याचे डोळे रागाने लाल झाले. मुलाने अभ्यास केला. या वाक्यामध्ये वाक्याचे जे भाग असतात, उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे काय तर साध्या भाषेत कळण्यासाठी सांगायचं म्हणलं तर वाक्यातला कर्ता आणि क्रियापद. म्हणजे क्रियापदानं दर्शवलेली क्रिया करणारा तो कर्ता, त्याला शास्त्रीय भाषेत उद्देश असं म्हणतात. आणि जर शास्त्रीय भाषेत सांगायचं म्हटलं, क्रियापदाने म्हणजे वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश, आणि त्या उद्देशाविषयी जी काही माहिती सांगतो त्याला विधेय असं म्हणतात. उद्देशांग आणि विधेयांग हे वाक्याचे 2 भाग असतात. आणि या केवळ वाक्यामध्ये काय आहे, एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते, एकच कर्ता आणि क्रियापद असते, त्या वाक्याला केवळ वाक्य असे म्हणतात. आणि या वाक्याला शुद्ध वाक्य असे म्हणतात. जसं विधानार्थी वाक्याचं बोलण्यामध्ये महत्व आहे, तसंच केवळ वाक्याचं. जर एखाद्याला सुगम बोलायचं असेल तर त्यांनी जास्तीत जास्त केवळ वाक्य आणि केवळ वाक्याचा वापर करावा. त्याच्यामुळं त्यांचं बोलणं अतिशय सुगम होतं. लालित्य पूर्ण करण्यासाठीच्या अटी वेगळ्या होतात. हे काही अन्य उदाहरणं आहेत. स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही. केवळ वाक्यानंतर मुलांनो दुसरा वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य. मिश्र वाक्य विलियम शेक्सपियरनं सांगितलंय का नाटकात, नावात काय आहे आणि त्याच्या खाली आपलं नाव लिहून ठेव. नावात काय आहे विलियम शेक्सपियर. मग खाली खाली कशाला लिहिता? अहो नावात भरपूर आहे. मिश्र वाक्य म्हणजे तिथं काही वाक्याचं संमिश्रण तयार होणार आहे. आपण बघूयात. शिक्षक म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन. जे चकाकते ते सोने नसते. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. कुठं चला चला शेवटी आपण बघूयात. माझ्या लक्षात आलेलं आहे. त्या मिश्र वाक्यामध्ये संकेतबोधक उभयान्वयी याचा उपयोग केलेला असतो. संकेत म्हणजे अट, आणि माग थोडा हा प्रकार कुठंतरी स्लाइड मध्ये आलेला आहे. कुठली तर स्लाइड माझ्याकडून माग पुढे झालेली आहे.
एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य किंवा एक पेक्षा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली असताना मिश्र वाक्य होते आणि हे मिश्र वाक्य संकेत दर्शक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. संयुक्त वाक्य मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो. काही माणसे येऊ लागली आणि आपल्या कहाण्या सांगू लागली. या वाक्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य असतात आणि हे वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. दोन्ही वाक्यांचा आशय प्रधान असतो. हे खाली मी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला वाक्याच्या पुढील प्रकारामध्ये जात असताना काही गोष्टी निश्चित करायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. आणि वाक्याच्या बाबतीत संभ्रमित अवस्था का होते ही गोष्ट पण आपल्याला इथं लक्षात येणार आहे की वाक्यामध्ये पद असतात, शब्द नसतात आणि पदानंतर आपण सरळ वाक्यबंधामध्ये जातो. परंतु तिथे एक पदबंध नावाची एक संकल्पना आहे आणि ती नेहमी आपल्याकडून राहून गेलेली असते किंबहुना ही फार परिचित नाही. तरी सुद्धा ही गोष्ट कळल्याशिवाय याच्या पुढचे प्रकार आपल्याला जरा अवगत होणं अवघड आहे. बघा, गोरा गोमटा नवरदेव, काळी सावळी नवरी याचा विनोद काही ठिकाणी बऱ्याचशा वेळा होतो, याच्या विरुद्ध सुद्धा होतो. मुंबई पासून पुण्यापर्यंतचा रस्ता, मराठी अभ्यास विषय घेतलेले विद्यार्थी, याच्याहून आपल्याला काहीतरी आशय अवगत होत असतो. म्हणजे शब्दांचा नाही मुलांनो, काहीतरी पूर्णांशाने आपल्याला अवगत होत असतं. आणि जेव्हा हे शब्द विशिष्ट अर्थाने आणि रचनेने एकमेकाशी जुळतात परंतु त्याच्यातला पूर्ण आशय कळत नाही, तेव्हा त्याला पदबंध असं म्हणतात. या रचनेला पदबंध असं म्हणतात. त्या पदबंधामध्ये आंतरिक स्थैर्य, वाक्याच्या रचनेचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मला सांगायचं आहे, आंतरिक स्थैर्य असतं या पदबंधामध्ये. उदाहरण बघा, आपण वर घेतलेलं होतं पदबंधाचं उदाहरण, मराठी अभ्यास विषय घेतलेले विद्यार्थी, आणि त्याच्यातले जे बंध आहेत, त्याच्यातली जी रचना आहे ती जर सैल केली म्हणजे स्वैर केली तर काय होईल? विद्यार्थी भाषा विषय घेतलेले मराठी. पदबंधामध्ये आंतरिक स्थैर्य असतं आणि ते स्थैर्य जोपासलेलं असतं. पदबंधाला बाह्य स्वातंत्र्य असतं. ते कसं बघा, उदाहरणार्थ, रात्रीच्या काळोखात आकाशात खूप चांदण्या दिसतात. आणि जर बाह्य स्थैर्य जर म्हटलं तर बघा, त्याच्या बंधासह वाक्य शब्दात इकडे तिकडे गेलेले आहेत. आकाशात रात्रीच्या काळोखात खूप चांदण्या दिसतात. आशयामध्ये बदल होत नाही. आणि जो बदल होतो तो सूक्ष्माति सूक्ष्म असतो बदल होतो. समग्र पदबंध आपली जागा बदलून आपले बंध जर कायम ठेवत असेल तर त्याला बाह्य स्वातंत्र्य असं म्हणतात. आता पदबंधामध्ये वाक्यात काय वापर होतो तर वाक्यात शब्दासारखा वापर होतो मुलांनो याचा. बघा, मी तुम्हाला दुसऱ्या वाक्याच्या पुढच्या प्रकाराकडे घेऊन जातोय.
टोपलीतले मोठे मोठे रसाचे आंबे बाजूला काढ, असं एक वाक्य घेतलं. तर याच्यातला बाजूला काढ हे एक वाक्य आहे, आंबे बाजूला काढ, आणि याच्यात हा एक पदबंध आहे. आणि टोपलीतले मोठे मोठे रसाचे आंबे काय बाजूला काढ, तर टोपलीतले मोठे मोठे रसाचे आंबे बाजूला काढ. बाजूला काढ या क्रियापदाचं कर्म, कर्म काय आहे, तर कर्माच्या ठिकाणी हा पदबंध आलेला आहे. आणि कर्माच्या ठिकाणी तर काय असतं, नाम असतं. म्हणून या पदबंधाला नाम पदबंध असं म्हणतात. आणि याला पुढे आपण नामवाक्य म्हणणार आहोत. परंतु इथं हे वाक्य नाही, पदबंध आहे हा. आणि अशी एक संभ्रमित अवस्था आहे नामवाक्यामध्ये, विशेषण वाक्यामध्ये, क्रिया विशेषण वाक्यामध्ये, की प्रत्येक ठिकाणी ते वाक्य नसतं, त्या पदबंधालाच आपण वाक्य म्हणून मोकळं होतो. बघा खाली, सुट्टीत मौज करण्यासाठी आलेले पाहुणे खोलीच्या मधली जागा अडवून खेळत बसले होते. सुट्टीत मौज करण्यासाठी आलेले, त्या पाहुण्याचा विशेष आहे हा. मग हा जसं वर नाम पदबंध होता तसा हा विशेषण पदबंध आहे. आणि खोलीच्या मधली जागा अडवून खेळत बसले होते म्हणजे त्यांच्या बसण्याचं स्थळ दर्शवलेलं आहे, म्हणून हे क्रिया विशेषण पदबंध आहे. आणि नाम वाक्यामध्ये, विशेषण वाक्यामध्ये, क्रिया विशेषण वाक्यामध्ये बऱ्याचशा वेळा या पदबंधाला नाम वाक्य, विशेषण वाक्य, क्रिया विशेषण वाक्य असं म्हटलं जातं, असं बोललं जातं. आणि मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या माध्यमातून हे प्रेझेंटेशन करणार आहे, हे वाक्य शिकवणार आहे. आपण बघूया सुरुवातीला नामवाक्य. गुरुजी म्हणाले, हे एक प्रधान वाक्य आहे. स्वतंत्र उच्चारले असताना, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य जोडले नसताना सगळेच वाक्य हे स्वतंत्र वाक्य असतात. हे सगळेच वाक्य स्वतंत्र वाक्य असतात. गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. आणि आपण एक वाक्य घेतलं, एकी हेच बळ, आणि ह्याला आपण गौण वाक्य करणार आहोत. आणि गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, मिश्र वाक्य केलं. या वाक्यात, या मिश्र वाक्यामध्ये एकी हेच बळ हे कर्माच्या जागेवर आलेला, आपण वर चर्चा केल्याप्रमाणे हा पदबंध आहे. एकी हेच बळ आहे. काल सरने सांगितलं होतं की ह्याच्यातलं क्रियापद अध्यरूत आहे, लुप्त आहे, गोपनीय आहे. परंतु प्रत्यक्ष या गुरुजी म्हणाले की एकी हेच हे बळ आहे, ह्याच्यात हा एक पदबंध आहे, म्हण आहे. म्हण हा पदबंध असतो आणि हे कर्माच्या जागी आलेला आहे. कर्माच्या जागी तर नाम येतं, म्हणून याला नाम वाक्य असं म्हणायचं. आणि हे नाम वाक्य एक गौण वाक्य असतं, हे मिश्र वाक्यामध्ये येत असतं. स्वतंत्र असेल तर ते प्रधान वाक्यात असणार. त्या आम्ही ऐकल्या आहेत हे प्रधान वाक्य आहे, आणि तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या हे गौण वाक्य आहे. मजेनं घेतलेलं आहे, शिव्या शिव्या कुणी देत नाही. आता माझ्या खूप चुका झालेल्या आहेत, परंतु मला कुणी शिव्या देणार नाही, माझ्यावर तुमचं सर्वांचं प्रेम आहे. प्रत्यक्षात जर याचं मिश्र वाक्य केलं तर तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या त्या आम्ही ऐकल्या आहेत, असं मिश्र वाक्य होतं. पुन्हा कर्माच्या ठिकाणी तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, काय ऐकले आहेत, तुम्ही आम्हाला दिलेल्या शिव्या, हे कर्माच्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या कर्माच्या ठिकाणी आलेला हा जो पदबंध आहे याला नामवाक्य म्हटलं जातं, कारण कर्म हे नाम असतं.
तसंच विशेषण वाक्य हा एक वाक्याचा प्रकार आहे. एक प्रधान वाक्य आहे ते सारे सोने नसते, आणि जे चकाकते हे गौण वाक्य, आणि याच्यातून एक मिश्र वाक्य तयार होतं, जे चकाकते ते सारे सोने नसते. मग ते सारे सोने नसते हे प्रधान वाक्य आहे, आणि ते या सर्वनामाविषयी माहिती सांगणारा एक पदबंध आलेला आहे, जे चकाकते. हा पदबंध विशेषण पदबंध आहे, याला आपण विशेषण वाक्य म्हणतो. दुसरं एक उदाहरण बघूया आपण. तोची आवडे देवाला. काल सरांनी खूप छान सांगितलं होतं हे, जो आवडतो सर्वांना. प्रधान वाक्य, गौण वाक्य, आणि यांच्या रचनेतून जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असं एक मिश्र वाक्य तयार झालं. जो आवडतो सर्वांना हे विशेषण आहे, तो याचं हे विशेषण आहे. तो या सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा हा पदबंध आहे. तो या सर्वनामाचं हे विशेषण आहे. विशेषणाचं कार्य करणारा हा पदबंध आहे, हे वाक्य आहे, म्हणून याला विशेषण वाक्य म्हणायचं. हे मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्याच्या जागेवर येणारे वाक्याचे प्रकार आहेत. नाम वाक्य, विशेषण वाक्य. पुन्हा एक विशेषण वाक्य आपण घेऊया. अशी पुस्तके मुलांनी वाचावी, प्रधान वाक्य, आणि दुसरं एक वाक्य, जी आपल्याला काही शिकवतात. जी आपल्याला काही शिकवतात अशी पुस्तके मुलांनी वाचावी, असं एक मिश्र वाक्य तयार झालेलं आहे. आणि या मिश्र वाक्यामध्ये पुस्तके या नामाचा एक विशेषण पदबंध आहे, विशेषण वाक्य आहे. मुळात ते वाक्य असतं, इथं पदबंध होतो की जी आपल्याला काही शिकवतात. कशी पुस्तके? जी आपल्याला काही शिकवतात. हा विशेषण पदबंध आहे, म्हणून याला विशेषण वाक्य असं म्हणायचं. नामवाक्य आपल्याला लक्षात येत असेल, विशेषण वाक्य आपल्याला लक्षात येत असेल. त्यासोबतच तिसरा एक प्रकार आहे क्रियाविशेषण वाक्य, क्रियाविशेषण पदबंध. तेथे कर माझे जुळती. कोठे जुळती? अहो नाही, त्या दिव्यत्वाची जेथे प्रचिती. कुठं जुळते? क्रियेचं स्थळ दर्शवलेलं आहे गौण वाक्यामध्ये. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. मिश्र वाक्य. दिव्यत्वाची जेथे प्रचिती हा पदबंध क्रिया विशेषणाचं कार्य करतोय. कुठे जुळती याची माहिती सांगतोय, म्हणून हा पदबंध क्रिया विशेषणाचं कार्य करतोय, म्हणून याला क्रिया विशेषण वाक्य असं म्हणतात. आणखीन एक उदाहरण घेऊया क्रिया विशेषणाचं. आपण वर पण घेतलं होतं, घरात खेळत बसलेल्या पाहुण्यांचं. आम्ही घरात बसून राहिलो, हे एक वाक्य आहे, आणि काल ऊन फार होते. ह्याचं मिश्र वाक्य कसं होईल? काल ऊन फार होते तेव्हा आम्ही घरातच बसून राहिलो. कोरोनामध्ये सुद्धा असं, बाहेर कोरोना आहे म्हणून आम्ही घरातच बसलो. तर काल ऊन फार होते, क्रिया घडण्याची वेळ, आपण घरातच बसून राहिलो, कारण काल ऊन फार होते. क्रिया घडण्याचं स्थळ काळ दर्शवते आहे, म्हणून हे क्रिया विशेषण वाक्य आहे. मला वाटतं आता 9 वाजत आलेले आहेत, बरोबर आहे कबीर? तर मला आणखीन काही गोष्टी या वाक्याच्या बाबतीतल्या बोलायच्या आहेत. त्या गोष्टी मी सांगतो की भाषेमध्ये काही असे तयार वाक्य असतात, आणि हे असे तयार वाक्य इतर म्हणजे मराठी भाषिक लोकांच्या बाबतीत बोलायचं, भाषेच्या बाबतीत बोलायचं, अमराठी लोकांना हे वाक्य कळत नाहीत, आणि हे वाक्य लक्षणामध्ये कुठंच बसत नाहीत मुलांना. जसं की हाताचा इशारा, नेत्रपल्लवी, करपल्लवी, अंगविक्षेप आहेत, तसे हे वाक्य असतात. एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगणार आहे, फार थोडक्यात सांगणार आहे, वेगात सांगणार आहे.
ते लोकमान्य आता हे गोष्ट खरी आहे का नाही मला माहित नाही, परंतु किस्सा मात्र भाषेच्या बाबतीत खूप चांगला आहे की लोकमान्य टिळकांचे एक इंग्रज मित्र होते, त्यांनी मराठीचा खूप अभ्यास केला, आपल्यापेक्षाही चांगली मराठी बोलायचे, महाराष्ट्रातील पुण्यातील पंडितांपेक्षाही चांगली मराठी बोलायचे. आणि ते टिळकांना नेहमी म्हणायचे की टिळक मी एवढी चांगली मराठी बोलतो, मराठीचं सगळी रचना जडण घडण आणि व्याकरण मला माहित आहे, तुम्ही मला मराठी माणूस का म्हणत नाही. टिळक म्हणाले की ते पुन्हा बघूया, तुम्ही आता जावा आणि आगरकर घरी आहेत का बघून या. तो इंग्रज व्यक्ती आगरकरांच्या दारावर गेला, त्यानं बाहेरून कडी वाजवली, आतून आवाज आला, कोण. इंग्रज व्यक्तीने विचारलं की आगरकर घरात आहेत का आगरकर. आतून उत्तर मिळालं, खुंटीवर पागोट दिसत नाही. अहो पागोट नाही, आगरकर घरात आहेत का आगरकर. दारात काठी दिसत नाही. अहो काठी बिठी नको हो, आगरकर घरात आहेत का. दारात वाहना दिसत नाहीत. अरे बापरे म्हणले, पागोट काठी वाहना फिना काहीतरी तर विचित्रता आहे, म्हणून ते वापस गेले. आणि वापस गेल्यानंतर टिळक म्हणाले आगरकर घरी आहेत का. ते म्हणाले अरे नाही बुवा जाऊन आलो, परंतु तिथं काहीतरी ती बाई घरातून बोलवत होते, काठी बिटी वाहना फिना असं काहीतरी बोलवत होत्या, मारतील म्हणून मी आलो. हो म्हणून तुम्ही मराठी माणूस नाही म्हणले. तुम्ही म्हणालात की आगरकर घरात आहेत का. त्यात आतून उत्तर आलं की खुंटीवर पागोट दिसत नाही. याचा अर्थ पागोट घालून ते बाहेर गेलेले आहेत. आणि शुद्ध मराठी संस्कृतीमध्ये पतीविषयी फार आदरानं बोलत असतात. त्याच्यामुळं इकडचे तिकडचे हे सुद्धा वाक्यच आहेत आणि हे बाहेर गेलेले आहेत असं वाक्य न म्हणता अशा पद्धतीने तोच आशय व्यक्त केला जातो. आता आशयाच्या दृष्टीने हे वाक्य कुठं गेलं, बोलण्याच्या दृष्टीनं कुठं गेलं, लिखाणाच्या दृष्टीनं कुठं गेलं. म्हणून टिळकांनी सांगितलं की म्हणून तुम्ही मराठी माणूस नाही, अजून मराठी खूप शिकायची आहे. आणि त्या भाषेत जन्म झालेल्याच लोकांना अशा काही भाषा असे काही वाक्य कळत असतात. आता भाषेमध्ये काही तयार वाक्य असतात, असे ह्या सर्वांना तयार वाक्यच म्हणायचं. उदाहरणार्थ एवढं म्हणतात आणि गुरुजी पुढे जातात, त्याचा आवश्यक तो अर्थ कळतो, पण उदाहरणार्थ त्याचा काय अर्थ कळतो लेखनाच्या दृष्टीनं नाही. अर्थात खरंच असं का, कोण जाणे. काय एक एक नवल सावट कुठचा उजाडले, सांगावले, मावळले, हे सर्व भाषेतील तयार वाक्य आहेत. यांचा उल्लेख फक्त भाषेतील तयार वाक्य असाच आपण करूया. यांच्यासाठी विशेष असं कुठलं लक्षण नाही, विशेष अशी यांची काही लक्षणं नाहीत. विद्यार्थी मित्र हो, अध्यापक बंधू भगिनींनो, मुख्याध्यापक मंडळी, व्याकरणकार, काही पालक मंडळी, हे प्रेझेंटेशन तयार करत असताना माझं अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित झालेलं नाही, मी करू शकलो नाही कदाचित. त्याच्यामुळं याच्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, काही भाग मागे पुढे झालेला होता, माझ्या लक्षात आलेला होता. परंतु या चुका सगळ्या आपण क्षम्य कराव्यात. काही टायपिंगच्या चुका होत्या त्या आपण क्षम्य कराव्यात. वाक्याविषयीची आणखीन माझ्याकडे म्हणजे मी अभ्यासलेली माहिती आहे, परंतु आज इथं मला ती प्रस्तुत वाटत नाही किंवा वेळ नाही. मला 7:30 ते 9 घ्यायचं नव्हतं, एक तासाचा तास करायचा नव्हता, मला तासिका करायची होती. परंतु हे झालेलं आहे आणि हे करत असताना माझ्या या प्रेझेंटेशन मध्ये ओढाताण झालेली आहे. मी याच्याविषयी खूप माहिती सांगूही शकतो, ते पुन्हा बोलूयात. परंतु आज माझं हे बोलणं आपण गोड मानून घेतलं, याबद्दल मी आपला आभारी आहे.